शासनानं कापड गाठीचं वजन 50 किलोपर्यंत निश्चित केलं असलं तरी व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट चालकांकडून टेम्पो हमालांना 100 किलोपर्यंतच्या गाठी उचलण्यास भाग पाडलं जातं। त्याला विरोध दर्शवत गाठींचं वजन 75 किलोपर्यंत मर्यादित ठेवावं, अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्याचा हमाल संघटनेनं इशारा दिलाय। इचलकरंजीत वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय आहे। या व्यवसायात हमाल कामगारांची संख्या मोठी आहे। कापड व्यवसायात काम करणाऱ्या माथाडी कामगारांना 100 किलोपर्यंतच्या कापडाच्या गाठी चढ उतार करावे लागतात। त्यातून अनेक हमालांना दुखापत होते। ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावर कापड गाठीचं वजन 50 किलोपेक्षा अधिक ठेवू नये असा निर्णय झाला होता। याबाबत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचेही निर्देश आहेत। तरीही इचलकरंजीतील काही व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट चालक हमालांना 90 ते 100 किलो वजनाच्या कापडाच्या गाठी उचलायला लावतात। त्याला नकार दिल्यावर काम देणार नाही असा दम भरतात। त्यामुळे नाइलाजातून टेम्पो हमाल त्या वजनावर गाठी उचलतात। या प्रश्नी तोडगा काढावा, अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा इचलकरंजी टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष अब्राहम भोसले आणि माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लाखे यांनी दिलाय। जर हमाल संघटनेनं काम बंद केलं तर त्याचाही वस्त्रोद्योगावर परिणाम होऊ शकतो।